राम राम मित्रांनो, राजमंगल स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वांना जय हरी विठ्ठल. मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं, दामासेठ यांना विठ्ठल स्वप्नात येऊन सांगतात, दामा, जेव्हा तू नदीवरती अंघोळीसाठी जाशील तेव्हा तुझ्याजवळ काही शिंपले येतील आणि ज्या शिंपल्यामधून माझ्या नामाचा आवाज तुझ्या कानावरती पडेल ते शिंपलं उघड. त्यात तुला तुझ्या वंशाचा दिवा दिसेल. आणि दामासेठ जागे होतात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत नदीकडे निघून जातात. आता पाहूयात पुढे काय होतंय ते. नदी किनारी जाणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे पाहत फक्त गोनाबाई उभ्या राहतात आणि विठ्ठलाला हात जोडून प्रार्थना करत म्हणतात, विठ्ठला, तू म्हणालास म्हणजे झालं. तू धावून आलास तुझ्या गोनाईसाठी. कसे फेडायचे तुझे उपकार. आम्ही फक्त तुझं नाव घेतो आणि त्याच्या बदल्यात तू माणसाला एवढं काही देऊन टाकतोस की त्याला पुन्हा काही मागायची इच्छाच राहत नाही बघ. हे पालनहारी, हे माझ्या विठ्ठला, आता फक्त माझ्या मुखी तुझ्या नामाचा अखंड जप राहो. हेच मागणं म्हणत गोनाई आपले डोळे बंद करते. दामासेठ मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करत पोहोचतात नदी किनारी आणि आपले कपडे काढून नदीमध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत प्रवेश करतात. इकडे तिकडे पाहत दामासेठ पहिली डुबकी नदीमध्ये मारतात आणि वरती येतात. पाण्यामधून वर आल्यानंतर त्यांना कुठेच काही दिसत नाही. पुन्हा दामासेठ इकडे तिकडे पाहतात आणि दुसरी डुबकी मारतात. पुन्हा वरती येतात, पुन्हा इकडे तिकडे पाहतात, पण त्यांना काहीच दिसत नाही. दामासेठच्या चेहऱ्यावरती थोडेसे निराशेचे भाव तयार होतात आणि दामासेठ आपले हात जोडत आपल्या पांडुरंगाला म्हणतात, विठ्ठला, नको दासाची परीक्षा घेऊ. हा दामा खोटा ठरला तर ठरू दे, पण माझा विठ्ठल खोटा ठरता कामा नये. हा तुझा दामा नदी किनारी येताना तुझं नाव घेऊन गोनाईला शब्द देऊन आलाय. घरी येताना आपल्या वंशाचा दिवा घेऊनच परत येईन म्हणून. विठ्ठला, देणारा तू, घेणारा तू, अख्ख्या ब्रह्मांडाचा मालक तू, तू करशील ते पूर्वकाळ. असं म्हणत नामासेठ पुन्हा आपले हात जोडतात आणि प्रसन्न भावनेने नदीमध्ये तिसरी डुबकी मारतात आणि पाण्यावरती येतात आणि पाहतात तर काय, जिकडे तिकडे शिंपलेच शिंपले. शिंपले पाहून दामासेठचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि दामासेठ आपले हात जोडत विठ्ठलाचे आभार मानतात आणि त्यांना एक चमकत त्यांच्याकडे येणारा मोठा शिंपला दिसतो आणि त्या शिंपल्यातून विठ्ठल नामाचा जयघोषही हळूहळू दामासेठच्या कानावरती पडायला लागतो. शिंपला दामासेठ जवळ येतो आणि थांबतो आणि दामासेठ हळूच तो शिंपला उघडतात आणि पाहतात तर काय, आतमध्ये गोंडस बाळ जे विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करत आहे. दामासेठ त्या बाळाला पाहून रडायला लागतात, पण त्यांचं ते रडणं आनंदाचं होतं बरं का. ते आनंदी अश्रू होते आणि त्यांना रडताना पाहून ते छोटं बाळ हसायला लागतं. मित्रांनो, ही परमेश्वराची लीलाच आहे. माणूस हा आनंदात आणि दुःखात रडतोच बरं का, पण रडताना त्याच्या भावना मात्र वेगवेगळ्या असतात. जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा तो परमेश्वराला फक्त टोमणे मारून बोलत असतो आणि सुखाच्या वेळी रडत रडत त्याचे आभार व्यक्त करत असतो. हीच परमेश्वराची लीला आहे आणि तुम्ही जिवंत आहात हा जगातील सर्वात मोठा चमत्कार आहे. दामासेठ रडत रडत त्या छोट्याशा बाळाला उचलून घेतात आणि बाळ रडायला लागतं. बाळाला रडताना पाहून दामासेठ आपला चेहरा हसरा करत म्हणतात, काय झालं माझ्या बाबाला. दामासेठ काय झालं माझ्या बाबाला म्हणताच बाळ आणखीन जोऱ्या जोऱ्यात रडायला लागतं. दामासेठला काय करावं कळतच नाही आणि दामासेठ पुन्हा विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल म्हणत धावा करायला लागतात आणि बाळ विठ्ठल नामाचा जयघोष ऐकून हसायला लागतं आणि हसत हसत पुन्हा रडायला लागतं. बाळाला रडताना पाहून बाळाला तर भूक लागली असेल असं दामासेठला वाटतं आणि दामासेठ घाईघाईत विठ्ठलाचं नाव घेत आपल्या घराकडे निघतात. गोनाई आपल्या नवऱ्याची वाट पाहत दारातच उभी असते आणि गोनाईच्या कानावरती हळूच बाळाच्या रडण्याचा आवाज पडतो आणि गोनाई धावत अंगणामध्ये येते. बाळाचा रडण्याचा आवाज जसा जसा गोनाईच्या कानावर पडायला लागतो तशी तशी गोनाईच्या काळजाची धडधड वाढायला सुरुवात होते आणि गोनाई विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात करते आणि अखेर गोनाईच्या नजरेस पडतात पळत पळत येणारे दामाजी सेठ. दामाजी पळत पळत गोनाईजवळ येतात आणि बाळाला गोनाईजवळ देतात
गोनाई बाळाला आपल्याजवळ घेत रडायला लागते आणि एकटक त्या गुजिऱ्या बाळाकडे पाहत उभी राहते. गोनाईचं रडणं पाहून दामासेठ गोनाईला हलवतात आणि गोनाईला भानावरती आणत म्हणतात, गोनाई, आपल्या बाळाला भूक लागली आहे ग, जरा त्याला पदराखाली धर. गोनाई भानावरती येते आणि रडणाऱ्या बाळाकडे पाहत हो हो म्हणत गोनाई आडोशाला निघून जाते आणि त्या लहान बाळाला आपल्या पदराखाली धरते. गोनाईने बाळाला पदराखाली धरताच बाळाचं रडणं थांबतं आणि दामाशेठचा आनंद गगनात मावेनासा होतो. हळूहळू सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणाने धरती मातेला उजाळून टाकतात आणि गावात दामाशेठच्या बाळाची चर्चा सुरू होते. आऊबाई तर आपल्या भावाला सोडून त्याच्यापासून हलतच नाही. काही दिवस गेल्यानंतर दामासेठ आणि गोनाईबाई आपल्या बाळाचं नामकरण करायचं ठरवतात. चला तर मित्रांनो, गोनाईबाई आणि दामासेठ आपल्या मुलाचं नाव काय ठेवतील हे पाहूयात आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू सो मच.